चार भिंतीच्या आत जगणाऱ्या कुटुंबात जन्माला येतात. तुमचा जन्म ज्या घरात महाराष्ट्राचा समकालीन महाराष्ट्राचा इतिहास घडला त्या घरात तुमचा जन्म झाला आणि ठाकरे ह्या आडनावासह तुमचं आयुष्य सुरू झालं. आपण इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्या घरात आपला काका असलेला माणूस हा घराच्या बाहेर खूपच उंच आणि खूपच मोठा माणूस आहे. हे तुम्हाला जाणवायला सुरुवात कधीपासून झाली? तुमच्या लहानपणातले काही प्रसंग आठवतात का? असं कधी लहानपणी काही जाणवलं नाही, आम्हाला जाणवू दिलं पण नाही की आम्ही कोणत्या घरामध्ये आहोत किंवा काय. आणि खास करून बालमोहन विद्या मंदिरच्या आमच्या मास्तरांनी किंवा ज्या शिक्षिका होत्या, जे शिक्षक होते, खास करून शिक्षक जे होते, यांनी कधीच जाणून दिलं नाही आम्हाला की तू कोणीतरी वेगळा आहेस. याचं कारण इतरांबरोबर आम्हालाही ते फटके बसले त्यांच्या माराचे, शिक्षकांच्या. त्याच्यामुळे असं कधी जाणवलंच नाही की आपण काहीतरी वेगळे आहोत. तेही मार खातात, आम्हीही मार खातोय, त्याच्यामुळे असं काही फारसं वेगळं जाणवलं नाही कधी. मला असं वाटतं, माझ्या आजोबांचं एक वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं की महाराष्ट्राबद्दल एखादी कडवट गोष्ट मांडताना तुमच्या नजीकचा माणूस दुखावला तरी चालेल, पण भूमिका महाराष्ट्राबद्दलची सोडू नका. आणि ती गोष्ट लहानपणापासून मी जे कसं होतं, आपण एखाद्यावरती संस्कार झाले म्हणतो आपण, असे संस्कार कोणी करत नसतं. तुमच्या आजूबाजूला जे गोष्टी घडत असतात ते तुम्ही टिपत असता आणि ती गोष्ट तुमच्यावरती होत असते आपोआप. तशी मला असं वाटतं माझ्यावरती अनेक गोष्टींचे संस्कार झाले आणि त्यातनं तो कडवटपणा आला. आत्तापर्यंत, लहानपणापासून आत्तापर्यंत एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी, स्वतः काका व्यंगचित्रकार, तुम्ही व्यंगचित्रकार, आणि एकीकडे राजकारण, ह्या दोन्ही गोष्टी सतत एकमेकांना सांगड घालत आजपर्यंत कधी असं वाटलं नाही का की आता हे सोडून द्यावं, राजकारण सोडून द्यावं आणि नाही, मी जे शिकलोय ते करावं? कॉलेजमध्ये असताना की वॉल्ट डिझनी स्टुडिओमध्ये ॲनिमेटर म्हणून काम करावं, पण ते काही त्यावेळेला कुठची माध्यमं नव्हती. त्यावेळेला काही कसले आत्तासारखं काही ईमेल कोणाला पाठवणं, आपलं काम पाठवणं, असं काही प्रकारच नव्हते. कोणाला फोन करायचा आणि कोणाला चिठ्ठी पाठवायची तेच माहीत नव्हतं. त्याच्यामुळे ती गोष्ट तशी राहून गेली. पण सांगड हा भाग असेल तर साधारणपणे मी राजकीय व्यंगचित्रकार झालो, आणि राजकीय व्यंगचित्रकार आणि राजकारण हे काही वेगळं नसतं. मला असं वाटतं की त्या राजकीय व्यंगचित्रकारितेचा मला उपयोग भाषणामध्ये होतो, किंवा एखादी योग्य गोष्ट योग्य पद्धतीने, किंवा एखादं भाषणामध्ये मी मला अनेक लोक म्हणतात, मला जाणवत नसतं, पण अनेकदा मी व्हिज्युअल क्रिएट करतो किंवा तुमच्या डोळ्यासमोर एखादी गोष्ट मी उभी करतो, तर ती कदाचित चित्रकार असल्यामुळे झाली असेल आणि मग त्याचा उपयोग मला राजकारणासाठी होतोच. इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत विचार करता तुमच्या व्यक्तिमत्वातला हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे की राजकारणाच्या पलीकडे विविध क्षेत्रात तुमचे अत्यंत जीवाभावाचे स्नेही आहेत. ह्या कलावंतांबरोबर असलेली इतकी जवळची मैत्री, याच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला जे वेगवेगळे पैलू येतात त्याचा तुम्हाला राजकारणामध्ये उपयोग होतो का? निश्चितपणाने. आपण मराठी लोक हिंदी बोलताना अनेकदा आपल्याकडे तुझे माझे असल्यामुळे आपण हिंदीत मुझे म्हणतो. मुझे क्या लगा. तर एके दिवशी दीदींचा मला फोन आला, त्यांनी कुठतरी माझा इंटरव्ह्यू बघितला आणि मला म्हणाले, राज मुझे नाही आहे, हे मुझे आहे, मुझे. तर अशा काही गोष्टी ही माणसं शिकवून जातात तुम्हाला आणि त्याचा नकळत तुमच्यावरती तो परिणाम होत असतो. आणि मी आता ठरवलं की आज ह्यांच्याशी आपल्याला मैत्री करायची, असं कधीच नाही झालं माझं. ती गोष्ट आपोआप घडलेली आहे आणि त्यांचा मी कधी राजकीय वापर करून घेतलेला नाही. मग माझे मित्र सचिन तेंडुलकर असतील, दीदी असतील, कोणी आशाताई असतील, कोणी सलीम साहेब असतील, कोणी असतील, पण मी त्यांचा कधी राजकीय वापर, राजकीय व्यासपीठावरती आणणं किंवा राजकीय गोष्टींसाठी त्यांना वापरणं, ही गोष्ट कधी केली नाही. आणि ही गोष्ट त्यांनाही माहिती आहे. आयुष्यात कधी दुसऱ्या कोणाला घाबरलाय का, किंवा घाबरून तिथनं पळून जायची वेळ आली, असं कधी झालंय का? नाही, पळून जायची अशी वेळ नाही आली. घाबरलोय. आई. आणि तुम्ही शिक्षकांनी पण तुम्हाला फटके दिले असं? त्यांना घाबरलो नाही मी, त्यांनी मारलं होतं. एक आई
आणि एक माझ्या मुलांची आई. माननीय श्री शर्मिलाताई ठाकरे यांचं स्वागत करतो. आज त्याही इथे आलेल्या आहेत. तुम्हाला असं विचारतो की हे म्हणतात मी घाबरलो पण कधी पळून गेलो नाही. 31 डिसेंबर रात्री अरे ते लग्नाच्या अगोदरची गोष्ट. मग ते तर सांगा ना. अरे झालं असं, 31 डिसेंबरला आम्ही कुठेतरी बाहेरगावी गेलो आणि माझं आणि हिचं जमलं हे ह्यांच्या वडिलांना म्हणजे मोहन वाघांना माहीत नव्हतं. रात्री काही 2, 2:30, 3च्या सुमारास मी ह्यांना म्हणजे? हिला सोडायला गेलो गेटपाशी. तर गेटपाशी कोणतरी मला फिरताना दिसलं. तर हिने मला सांगितलं राजा निघ, बाबा आहेत. बरं 31 डिसेंबरची पहाट होती. मी बघतोय, म्हटलं बाबा नाही वॉचमन आहे. ती बोलली निघ आत्ता, ते बाबा आहेत. आणि जेव्हा मला ते दिसले त्यावेळेला एकदाच पळून गेलो होतो फक्त. अच्छा, तसं पळून जाणं. पण अनेक वेळेला मराठी माणसाच्या सामूहिक स्वभावाविषयी सुद्धा तुम्हाला प्रचंड त्रास होतो. जसा कानडी माणूस विचार करतो, कळलं का? जसा बंगाली माणूस विचार करतो, जसा तमिळ माणूस विचार करतो, जसा गुजराती माणूस विचार करतो. गुजराती माणसं एकमेकांसमोर आली की गुजरातीमध्ये बोलतात, तमिळ माणसं एकमेकांसमोर आली की तमिळमध्ये बोलतात. आपल्याकडचाच महाराष्ट्रामधला प्रॉब्लेम आहे, जो मला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मला जाणवतो. इथलं मला माहिती नाही, मी आत्ताच 3 दिवस झाले आलो आहे. पण ते हिंदीत वगैरे बोलायला लागतात. मला असं वाटतंय की आपण मराठी म्हणून ज्या वेळेला एकत्र उभे राहू, या जातीपातीच्या सगळ्या भिंती गाडून पाडून ज्या वेळेला उभे राहू, त्यावेळेला मला असं वाटतं जग आपली दखल घेईल. आज जेव्हा राजकीय संपूर्ण वर्तुळात महाराष्ट्रामध्ये सतत जातीचं आपापल्या समाजासाठी लढून आपापल्या जातीचं राजकारण केलं जात आहे, तेव्हा मी जातपात मानत नाही हे म्हणणं राजकीय दृष्ट्या नुकसान नाही का? नाही, पण मला असं वाटतं की अख्खा समाजच्या समाज हा काही जातपात मानत नसतो. त्यातले काही राजकारणापुरता काही गोष्टी लोक या सगळ्या गोष्टी करत असतात. पण माझा विश्वास आहे की ह्या सगळ्या जातीपातीच्या सगळ्या भिंती काढून महाराष्ट्र एकदा उभा राहील, नक्की उभा राहील. मी त्याला नक्की उभा करेन. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जेव्हा हा पक्ष जेव्हा स्थापन करायची वेळ आली तेव्हा या पक्षाचं नाव फार मनापासून आणि फार विचार करून ठेवलं गेलं. लोकांचा, तरुणांचा, तरुणींचा या राजकारणाकडे, महाराष्ट्राकडे, देशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे. मला महाराष्ट्र कसा दिसतो, आता एक साधी आपण गोष्ट बघूया. माझ्या देशावरती प्रेम आहे, म्हणजे आपण काय करणार आहोत? मला असं वाटतंय की त्या माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये तीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये, की माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर हा जरी मी स्वतः स्वच्छ ठेवला, असा प्रत्येकाने विचार केला, तरी देश स्वच्छ होईल. आज तुम्ही ज्यावेळेला अमेरिकेमध्ये फिरता, ज्यावेळेला तुम्ही युरोपमध्ये फिरता किंवा बाहेर इतर देशांमध्ये जेव्हा फिरता, त्यावेळेला असं वाटतं की खरंच त्यांचं त्यांच्या देशावरती प्रेम आहे, कारण ती गोष्ट ते स्वच्छ ठेवतात. मग मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. एकदा बादल आले होते, बादल पंजाबचे मुख्यमंत्री. आणि बादलांनी मला विचारलं की जरा मला महाराष्ट्राबद्दल जरा सांगा, काय काय काय. मी आपला उत्साहात मी म्हटलं आमच्याकडे कोकण भाग आहे, म्हटलं असा आहे, समुद्रकिनारा आहे, डोंगरदऱ्या, त्याच्यानंतर आमचा विदर्भ आहे, म्हटलं आमचा, त्याच्यानंतर आमचा मराठवाडा आहे, आमचा उत्तर महाराष्ट्र आहे, आमचा पश्चिम महाराष्ट्र आहे, मग मुंबई आहे, बाकीची शहरं. आणि मग म्हटलं आमच्या इकडे, म्हटलं जसं तुम्हाला कोकणामध्ये जशी एक भाषा मराठी मिळते तशी तुम्हाला मराठवाड्यात वेगळी मिळणार, विदर्भामध्ये वेगळी मिळणार. जरा थोडाचे लहजे बदलतात, उच्चार बदलतात, शब्द बदलतात, असं मी त्याला सगळं सांगत होतो. म्हटलं आमच्याकडे जेवणाची पद्धत, म्हटलं कोकणामधली वेगळी आहे, म्हटलं आमच्याकडे मराठवाड्यामधली वेगळी आहे, विदर्भामधली वेगळी आहे. त्याचे माझ्याकडे बघत होते. नंतर मी त्याला विचारलं, म्हटलं सर पंजाब में कैसे होता है? नहीं, पंजाब में तो हमारे यहाँ हर घर में एक ही किस्म का खाना मिलता है. मला वाटलं मी विविधतेमध्ये मी माझ्या थोबाडीत मारून घेतली. ही विविधता जी आहे ना, ही आपल्याला दूर लुटते. जी चांगली पण असते, पण त्याच्यातनं जे मगाशी सांगितलं ना, आमच्याकडे जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बनतं, ते इथून सगळं सुरू होतं. आणि जे एक प्रकारचं जेवतात, एक प्रकारचं बोलतात, तो समाज नेहमी शेवटपर्यंत एक राहतो.
नमस्कार, मी प्रशांत जगताप, माजी महापौर पुणे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छुक पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी, प्रथम वर्ष BA, BCom, BAF, BSc IT व कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू आहेत. संकेतस्थळाला भेट द्यावी. मी हांडेला निवडतो. आम्ही हांडेला निवडतो. आम्ही हांडेला निवडतो. हांडेला. भारताने चालवलेली कार निवडा. हांडेला मनापासून निवडा. कोण रे ही कळी आवडली आपल्याला. परत दिसली ती. आज या तिकडीला उचलतोस का? आणि ती कोण नाही तिथं? मरशील. नरकात जाशील. सोड तिला. तिकडी उद्यापासून रात्री 10 वाजता सन मराठीवर. तर मिस्टर कुमार शुगर कंट्रोल मध्ये आहे. येस डॉक्टर. थकवा, पुन्हा पुन्हा भूक लागते आता नाही लागत. आणि वेटचं काय? ती नॉर्मल डॉक्टर. गुड गुड, कीप इट अप. माझ्याप्रमाणेच फक्त भरोसा ठेवा. क्लिनिकली प्रूव्हन एन्श्योर डायबिटीज केअरवर. फक्त याच्या ट्रिपल केअर सिस्टम मध्ये आहेत हाय फायबर, हाय क्वालिटी प्रोटीन आणि 36 न्यूट्रिएंट्स. हे ब्लड शुगर मॅनेज करण्यामध्ये मदत करतं 4 आठवड्यांमध्ये. डॉक्टर फीज. डायनोसॉर राईड. एन्श्योर डायबिटीज केअर. Trend in real life with Myntra. Shop from 10,000 plus trendy styles. Dropping weekly. एक प्रेमळ माणूस तो मी अत्यंत जवळून वर्षानुवर्ष बघितला आहे आणि तो खूप वेगळा आहे. म्हणजे ह्यापैकी घरातल्यांना कोणाला काही आजारपण किंवा काही झालं तर त्यासाठी जो पिता आपल्या मुलांसाठी किंवा कोणासाठी जितकी काळजी घेईल तितकंच आजूबाजूच्या आणि मित्रमंडळांमध्ये सुद्धा जर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाला काय झालं तर पहिलं उठून डॉक्टरला फोन करण्यापासून त्याला ॲडमिट करण्यापर्यंत आणि त्याच्यानंतर जर त्याला काही गरज असेल तर ती ह्या हाताची ह्या कानाची त्या कानाला न कळता ती झालेली असते आणि ते त्याचा उल्लेख त्याच्यानंतर पुढच्या आयुष्यामध्ये कधीही होत नाही. हे राज ठाकरे मी अत्यंत वर्षानुवर्ष जवळून पाहतोय आणि ते वेगळेपण या नेत्यामध्ये नक्कीच आहे आणि कदाचित तेच कारण असेल की आमची मैत्री टिकली. हां, त्याच्यात एक व्यसन पण आहे त्यांचं, ते म्हणजे मैत्रीचं. मला आपणा सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. आपण सगळे आत्ता जे आलायत ते ह्या मुलाखतीसाठी आलायत ना? नक्की ना? हां, नाही मला काय झालं होतं, एकदा मागे मी नगर जिल्ह्यामध्ये एक कर्जत तिथे प्रचार सभेला गेलो होतो. मी 95ची गोष्ट सांगतो आहे आणि इथे खूप डोंगरावरती असं वरती होतं. तिकडे मी गेलो तिथे तर प्रचंड थंडी होती. प्रचंड म्हणजे प्रचंड थंडी. मी गेलो व्यासपीठावर तर सगळेजण कानटोप्या बिनटोप्या घालून होते. समोर बसलेली जी लोकं होती सगळं भरलं होतं. मला असं 92 वगैरे असेल त्याला, 92ला वगैरे. आणि सगळे समोर लोक बसले होते, सगळे घोंगडीमध्ये होते, आतमध्ये होते सगळे. बरं काही टाळ्या वाजल्या तर आतल्या बाजूच्या मला काहीच कळायचं नाही आणि काही हसले तरी पण मला काही समजायचंच नाही ते सगळं. आणि मी आपल्याला आणि तिथे कसं होतं बाकीचे सगळे घोंगडीमध्ये, कानटोप्यांमध्ये, शालीमध्ये सगळे. मी झब्या लेंग्यात, मला कोणी सांगितलंच नाही. त्याच्यामुळे मी आणि झेंडा हे दोघे फडफडत होतो तिकडे. आणि मी तिथे पोचल्यानंतर मी भाषण माझं संपलं. राष्ट्रगीताला लोक उभी राहिली, राष्ट्रगीत संपलं आणि लोक परत बसली. म्हटलं आता का बसलेत? नंतर पिक्चर आहे ना. तेव्हा मला कळलं हे पिक्चरसाठी आले होते, त्याच्यामध्ये मी भाषण करून गेलो. तर असं नाही आहे ना आत्ताची मुलाखत? असं नाही आहे, असं नाही. हां, जे बोलतायत ते तुमच्या विषयीच बोलताय. विचारलेलं बरं. या पद्धतीचा विचार करणारी, नव्या दिशेने जाऊ इच्छिणारी, त्या दिशेने जाण्याचा मार्ग माहिती असणारी माणसं राजकारणात ह्याच्या पुढच्या काळात येतील का, असं चित्र आहे. कारण आजूबाजूचं जे काही भीषण आणि बकाल वास्तव आहे ते पाहता नवा विचार करणारा आणि जग बदलायची इच्छा असणारा कोणीही तरुण मुलगा किंवा मुलगी राजकारणात मी जाईन अशी महत्वाकांक्षा असलेलं कोणाला मी तुम्हाला ऐकू नाहीये. आत्ताचं उदाहरण देतो मी. हां. आत्ता म्हणजे एक अर्धा पाऊण तासापूर्वीचं. ओके.
शर्मिलाच्या एक मैत्रीण इथे बसल्या आहेत समोर. त्यांची एक मैत्रीण आत्ता त्यांना भेटायला आली होती. त्या बसल्या असतील इथे कुठेतरी. नाही त्या हे नाही, ह्या सुलू ते त्यांची एक मैत्रीण बसली होती. त्या मैत्रिणीचा मुलगा किती वर्ष झाली? 8 वर्ष झाली. तो इथे वाढलाय, इथे जन्माला आला, सगळं काही इथून केलं. त्याला कुठची भाषा येत नाही. तो इथून मुंबईला गेला. मुंबई, काठमांडू, कलकत्ता अशा अनेक ठिकाणी ज्या मुलींना जबरदस्ती वेश्या व्यवसायाकडे पाठवलं जातं त्या मुलींची सुटका करण्यासाठी म्हणून तो माणूस प्रयत्न करतो. मुलगा तरुण पोरगा आहे. त्या एका मिशनसाठी म्हणून तो तिकडे गेलाय. जो इथे जन्माला आला, इथे शिकला, इथे वाढला आणि एके दिवशी त्याला असं वाटलं की नाही मला या विषयात काम करायचं आहे, म्हणून तो मुलगा उठला, इथून गेला आणि भारतात आत्ता तो काम करतोय या विषयावरती. आज अनेक तरुण इथे असतील. मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी आपल्याला जर काही समजा काही करायची इच्छा असेल, वाटत असेल, तरी जरूर तिथे महाराष्ट्रामध्ये या. पण आखूड शिंगी, बहुदुधी, कमी चारा खाणारी गाय जगात मिळत नाही. कळलं का? मला ढोसलं पण नाही पाहिजे, पण चारा पण कमी खाल्ला पाहिजे आणि दूध पण जास्ती दिलं पाहिजे, असं अशी कुठचीच गाय नसते. तर त्याच्यामुळे जर यायचं असेल तर मला असं वाटतं सर्वस्व पणाला लावून तुम्हाला यावं लागेल. आणि जे काही महाराष्ट्रासाठी म्हणून, मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी म्हणून करता येईल, देशासाठी करता येईल, ते मला असं वाटतं तुम्ही केलं पाहिजेत. कारण तरच मी तुम्हाला सांगतो, मला ह्या सर्व लोकांचे, हे सगळे अमेरिका स्थित, अनेक जण युरोप स्थित अनेक लोक आहेत भारतामध्ये गेले, खास करून आपले मराठी लोक. मला तुमच्याबद्दल प्रचंड कुतूहल आणि कौतुक आहे. ऐकून तर घ्या. पण तुम्ही कौतुक आहे म्हणालात ना. तेच तर सांगतो की पाण्यापासून टॉयलेट पेपरपर्यंतचा जो प्रवास आहे, मला असं वाटतं तो अद्भुत आहे. जरा तपशिलात सांगा ना. ह्याहून तपशिलात काय सांगू तुम्हाला? काय हो तुम्ही पण अजून किती तपशिलात जायचं ह्याच्या? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तो विचार करणं. मी आत्ता तुम्हाला सांगतो साधी गोष्ट. जर समजा आता आम्ही कधी कुठे परदेशी येतो किंवा मी कुठे महाराष्ट्र टूरवरती असतो, खूप दिवस बाहेर असतो आणि मग एक घरची ओढ लागते, घरी गेलं पाहिजे. खास करून परदेशामध्ये असताना तर ते जास्ती होतं. एक 10, 12, 15 दिवस झाल्यावरती असं वाटतं आता जाऊया, आता घरी जाऊया आता. कळलं का? तो जो होमसिक होणं जे आहे ते न होता ह्या लोकांनी एके दिवशी विचार केला की मी आता आज घर सोडतोय, एका देशात, वेगळ्या देशात जातोय जिथे मला कोणी ओळखत नाहीये आणि मला माझं तिकडे आयुष्य घडवायचं. मला असं वाटतं हा विचारच क्रांतिकारक आहे की अशा प्रकारे विचार करणं, तुम्ही सगळं सर्वस्व सोडून देणं, जिथे तुम्ही सगळे लहानपणापासून वाढला, जे काही लहानपणापासून पाहिलं, जे काही गोष्ट असेल, आणि एके दिवशी तुम्ही निघालात. खास करून तर मला अशा ज्या महिला असतात, माझ्या माता भगिनी ज्या आहेत इथे, त्यांची तर काही जणींचं तर मला त्यांचं जास्ती कौतुक वाटतं की नवरा परदेशामध्ये आहे म्हणून मला यायला लागलं. म्हणजे माझ्या मनात नाही आहे, पण आता माझं लग्न झालं, पण मला आता यायला पाहिजे इथे, आणि इथे आल्यानंतर रुळायचं. मला असं वाटतं हे अद्भुत आहे अशा प्रकारे विचार करणं. मला त्या मुलाचं पण देखील मला त्याचं कौतुक वाटतं की तो असा इथून इथे जन्माला आला, इथे वाढला, इथे मोठा झाला, सगळा शिकला इथे, आणि एके दिवशी म्हणाला आई वडिलांना की मी चाललो भारतात. आज अनेक मुलं असतील इथे की ज्यांना असं वाटत असेल की बाबा भारतामध्ये जावं, महाराष्ट्रामध्ये जावं, पण तुम्ही ज्यावेळेला विचार कराल ज्यावेळेला त्या गोष्टींचा, तर मला असं वाटतं तो पूर्ण विचार करूनच तुम्ही या गोष्टींचं पाऊल उचललं पाहिजे. कारण परत टॉयलेट पेपरवरनं पाण्यावर यायला हां थोडंसं वेळ लागेल. हां नाही, तुम्ही आत्ता म्हणालात ते अगदी बरोबर आहे. पण तरी देखील आज इथला नुसता तरुण वर्ग नाही, तर आपल्याकडचा सुद्धा तरुण, भारतातला तरुण, महाराष्ट्रातला तरुण वर्ग आज राजकारण म्हणलं की नको म्हणतो. हो. आणि असं असेल तर मी तुमच्याच प्रश्नाला थोडासा पुढे हे करतो की असं असेल आणि इतकं चित्र विदारक असेल तर ती जी राजकारणात येणारी मुलं आहेत ती फक्त मवाली, टगे अशाच पद्धतीचं चित्र दिसतं, कार्यकर्त्यांच्या पद्धतीचं. नाही, इतकं वाईटही नाही आहे.
नाही, मला खरंच असं विचारायचं की शिक्षित तरुण मुलगा राजकारणात येतो, मला यायचं आहे, कदाचित आपल्या अमित ठाकरेंची पुढची पिढी, त्यांना कोणीतरी सहकारी हवा, जो शिक्षित हवा, जो शिकलेला हवा. तर अशासाठी, हे होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून आणि तुम्ही असा काही ठोस प्लान, एखादं काही गोष्ट आहे का? म्हणूनच मी अनेक मुलांना जेव्हा भेटतो ना, मी त्यांना तेच सांगतो, मला नुसता शिक्षित मुलगा नकोय किंवा मुलगी नकोय, मला सुज्ञ हवेत. पण ते किती मिळायचे? आणि कुठून? आपल्याकडे आहेत की, खूप लोक आहेत ना, हजारो लाखो लोक आहेत, फक्त त्यांना अप्रोच नसतो, भेटू शकत नसतात. सो मी जाऊन भेटतो त्यांना अनेक जण मला भेटायला घरी येतात. माझं तुम्हालाही सगळ्यांना सांगणं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये जे तुम्ही परदेशामध्ये पाहिलं, जे काही तुम्ही शिकलात, जे काही अनुभवलं, ते मला असं वाटतं ती सगळी शिदोरी एकदा महाराष्ट्राच्या वाटेला आणा. आजही तुमच्या सभांना जी खचाखच गर्दी होते त्याचं ॲव्हरेज एज खूप तरुण आहे. त्याच्यामध्ये 17, 18, 15, 20 वर्षाची प्रचंड मोठ्या संख्येने मुलं येतात. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या इतका तरुणांना आकर्षून घेणारा मॅग्नेट, लोहचुंबक भारताच्या राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये दुसरा कोणी असेल असं मला वाटत नाही. तुमच्याकडे अशी काय जादू आहे, काय शक्ती आहे, का एवढी तरुण मुलं तुमच्याकडे आशेने बघतायत असं का तुम्हाला वाटतं? बघतायत मला माहीत नाही, पण मला असं वाटतं मी अनेकदा ह्या गोष्टीमुळे मी माझं नुकसान पण करून घेतलेलं आहे. का बरं? सांगतो ना, आणि ते म्हणजे खरं बोलणं. आपण म्हणतो की माणसाने, राजकारण्यांनी खरं बोललं पाहिजे, पण अनेकदा खरं बोलण्याचे परिणाम देखील मी तसे भोगलेले आहेत. पण म्हणून मी खरं बोलायचं बंद करीन किंवा करेन असं होणार नाही माझ्याकडनं. मला राजकारणाचा एकूणच सगळा काय म्हणू, पण त्याचं दिसणं, त्याचं असणं, सगळ्या गोष्टी मला बदलायच्या आहेत. एकदा मी नेहमी सांगत आलो की महाराष्ट्राने एकदा माझ्यावरती विश्वास ठेवावा, एकदा हे राज्य माझ्या हातामध्ये यावं. बरं, आत्ता जे वाट लावतात त्याहून अजून मी किती वाट लावू शकतो? एवढी तर कपॅसिटी नाही ना माझी. मला असं वाटतं एकदा हा प्रयत्न करून बघावा, महाराष्ट्राने हा प्रयोग करून बघावा, आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र हा प्रयोग करेल नक्की. एक शेवटचा प्रश्न आहे, बरं, प्रेक्षकांकडूनच आलेला आहे, सहभागी लोकांकडून. वूप ॲपवर सगळ्यात जास्ती लोकांनी विचारलेला प्रश्न विचारायची हिंमत मी तुमच्या वतीने करते. तो प्रश्न असा आहे की राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची बातमी आम्हाला केव्हा कळणार? केव्हा मिळणार? केव्हा मिळणार? झाला हे काय मॅटर्निटी होम थोडी आहे.